हाय हॅलो सर्वांना, मी नीता घोंगडे. मी ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज इतकं कौतुक झालं ना माझं सगळ्यांकडून, तर फार छान वाटलं आणि एक शाबासकीची थाप मिळाली. तर ती थाप कशामुळे ती सांगते. तर आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवली अंड्याचं कालवण, म्हणजेच अंड्याची रस्साभाजी. तिथे मी 7 अंडे घेतले. आता मी याला छान उकडून देणार आहे. तर अंडे उकडताना मीठ टाकायचं, म्हणजे लवकर उकडतात. आता पण हे बघू शकता, अंडे मस्त 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छान उकडलेले आहेत. तर आता मी तुम्हाला सुके मसाले दाखवते. इथे घेतले मी लसूण, 2 कांदे घेतले, तीळ घेतला आणि खोबरं घेतलं आणि थोडंसं कोथिंबीर घेतला. तेवढाच मसाला लागणार आहे, जास्त काही नाही. तर अंडे आता छान शिजलेले आहेत. थंड्या पाण्यामध्ये थोडंसं सोडून द्यायचं, म्हणजे अलगद त्यांच्यावरची सालपट आहे ना, टप्पर ते सहज निघून जातात. तर इथे कांदा भाजून घेतला. याच पद्धतीने मी खोबरं, तीळ, लसूण आणि हे सगळं आता भाजून घेणार आहे. तर बघू शकता टोमॅटो पण टाकले एक. तर खूप छान होते. एवढंच मसाला लागते, बाकी जास्त काही नाही. आता हे सगळा मसाला वाटून घेतला, थंड करून घ्यायचा आणि मिक्सरमधून काढून घेणार आहे. तर हे अंड्याचे वरचे टप्पर वगैरे अलगद निघले, बघू शकता. मी थंड्या पाण्यात टाकल्यामुळे इथं आज भाकरी केली मी बरेच दिवसानंतर, लाटून भाकरी केल्या. तर त्याचा व्हिडिओ मी एखाद्या दिवशी टाकेन. तर चला, मसाला वगैरे काढला आहे मी. तर मी वेगळी पद्धत काय वापरली, काहीच वेगळी आज काही नाही. तर हे अंडे जे घेतले ना, मी नेहमी 2 भाग करून याचे मी नेहमी भाजी करते. तर यावेळेस काय केलं, अंड्याला 2 मधून असं चिरा पाडल्या. कोणी असं फक्त तेलामध्ये फ्राय करते. तर अशा पद्धतीने फ्राय करा. थोडंसं तेल, थोडंसं चटणी, मीठ आणि हळद टाका आणि फ्राय करा लाल होईपर्यंत. खूप छान टेस्ट लागते. आता जे आपण मिक्सरमधून मसाला काढला होता, तर तो आता तेलामध्ये सोडलेला आहे आणि तेल सुटेपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं. तर इथे मी सुके मसाले वापरले. 2 चमच लाल तिखट, गरम मसाला, अंडा करी मसाला आणि हळद थोडीशी टाकली. आणि आता थोडंसं ग्रेव्ही लागेल, जास्त काही नाही. तर हे बघू शकता, ग्रेव्ही मस्त अशी ग्रेव्ही केलेली आहे. त्याला छान उकळी फुटू द्यायची आणि उकळी फुटल्यानंतर जे आपण अंडे फ्राय केले होते ते याच्यामध्ये सोडून द्यायचे. आणि अशा पद्धतीने सगळ्यांना आजची रेसिपी आवडली. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. नक्की